परमात्मा आणि परब्रह्म यांच्या कबरीवर बसून बहुजन हिताय बहुजन सुखाय मांडणारे तथागत भगवान छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती सयाजीराव गायकवाड, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, आई रमाई, जिजाऊ, सावित्रीबाई फुले या तमाम आमच्या मेंदूच्या फोरमनला आधी जय भीम. या कार्यक्रमाचं आयोजन करणारे तिन्ही संघटना सगळ्याची नावं घेत बसणार नाही, कारण वेळ बराच झाला आणि मी थोडक्यात बोलणार आहे, तुम्ही सांगताल तसं. खरं म्हणजे तुमचं अभिनंदन करतो आणि सगळ्यात पहिले मी मागच्या हे जे उभे आहेत की नाही यांना विनंती करतो, कृपा करून बसा तुम्ही. तुम्हाला पाहिल्यानंतर मला माझं तारुण्य आठवते. आम्ही समता सैनिक दलाचे शिपाई होतो. रिपब्लिकन, स्वतंत्र मजूर पक्ष, शेड्यूल कास्ट फेडरेशन, कुठलंही संघटन, कुठलाही आंदोलन असो, आघाडीवर असायचा समता सैनिक दलाचा शिपाई. आणि त्या समता सैनिक दलाच्या शिपायाचं कुठंही नाव नाहीये, कुठंही नाव नाही. अगदी जी आंबेडकरी निष्ठा असते ती निष्ठा त्या माणसांमध्ये होती. आणि हे तुम्ही उभे पाहिले तर मला माझं तारुण्य आठवते आणि माझ्या आधीची पिढी आठवते की वाह यार, जय भीम आपको. प्रश्न असा आहे की जी माणसं आहेत आपली, या संदर्भामध्ये अपने ही घर में खुद, अपने ही घर में खुद, अजनबी की तरह मैं हूं, जान हूं मंजर की लेकिन पसे मंजर में हूं, मसलेहत ने छीनी है तलवार मेरी, मैं बहादुर हूं लेकिन हारे हुए लश्कर में हूं. हा तो समाज, हा तो माणूस आहे. या माणसाच्या अर्थशास्त्रीय विचाराची जी नव्यानं मांडणी ही तरुण पिढी करते, कुठल्या शब्दामध्ये स्वागत करू मित्रांनो. असं वाटते की बाबासाहेब परत आले. बाबासाहेब समजून घ्यायचं असेल तर बाबासाहेबांची कालखंडामध्ये आणि त्या आधीची, कारण कुठल्याही महापुरुष असो किंवा कुठलीही व्यक्ती असो, ती व्यक्ती एकटी जन्माला येत नसते. ती त्या काळाचं अपत्य असते, त्या काळानं घडवलेले नसते, तिनं तो काळ घडवलेला असतो. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जो काळ घडवला त्या काळाचा इतिहास, त्याचं अर्थशास्त्र विचारात घेणं अगदी तटस्थ आणि त्रयस्थपणे, तरच आपण बाबासाहेबांच्या आर्थिक विचाराला न्याय देऊ शकतो. मित्रहो, मी काही पारंपरिक विचारधारेतून व्यक्त करणारा माणूस नाही, कारण माझं मान्यता आहे, मी असं समजतो, मी असं मानतो की पाश्चिमात्य सामाजिक विज्ञानाचे जे सिद्धांत आहेत, हे सारे सिद्धांत भारतीय समाज जीवनाला, अर्थकारणाला, राजकारणाला लावून पाहतात. खरं म्हणजे हे जे अनालिसिस आहे, ह्या अनालिसिसचे मेजर युरोपीय आहेत, अमेरिकन आहेत, इंग्लंडचे आहेत. भारतीय राजकीय अर्थव्यवस्थेचं विश्लेषण, त्याचं मापदंड करण्यासाठी बाबासाहेबांनंतरचे ते मापदंड तयारच झालं नाही. ही खऱ्या अर्थानं समस्या आहे माझ्या दृष्टीनं. प्रश्न असा आहे की ज्याला जे सापडलं तो घेऊन पळाला.
चळवळीच्या यशापयशाचं मूल्यमापन करणं माझा उद्देश नाही. तर खरं म्हणजे मला केतकर सरांना ऐकायचं होतं. याच्या आधीची जी मंडळी बोलली मॅडम आहेत फार सुंदर बोलले. प्रचंड अभ्यास आहे, रानडे आहेत किंवा बाळासाहेब आहेत किंवा सुप्रिया सुळे, मोठी माणसं येते, अतिशय सलग आणि समग्र चिंतन आणि त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणजे या सगळ्यातून जे गाळलेलं आहे, जे राहिलेलं आहे त्याचा मी विचार करतो. प्रश्न असा माझ्या समोरचा आहे की बाबासाहेब ज्या कालखंडात जन्माला आले त्या कालखंडाची अर्थव्यवस्था काय, मुद्रा व्यवस्था काय, समाज व्यवस्था काय, उत्पादनाची साधनं काय आणि जमा झालेल्या भांडवलाचं वितरण आणि व्यवस्थापन कुठल्या प्रकारचं होतं, त्या अर्थजीवनामध्ये जे वर्गण निर्माण झालं त्याचं काय झालं, हा खऱ्या अर्थानं प्रश्न आहे. बांधवांनो, भारतीय अर्थव्यवस्था, भारतीय समाज व्यवस्था, भारतीय राजकीय व्यवस्था ही सरंजामी पद्धतीनंच जन्माला आलेली आहे. जमीनदारी पद्धतीचाच तो विकसित भाग आहे. काय आहे, ब्रिटिश पूर्व काळामध्ये एक सगळ्यांनी एक गोष्ट चांगली केली की ब्रिटिश पूर्व काळामध्ये जो मोगल साम्राज्य आहे, 6 शाळा होत्या इथल्या, प्रामुख्यानं ही बाहेरून आलेली माणसं हे राज्य करते. धर्माच्या अर्थानं त्याचा विचार करू नका, पण खऱ्या अर्थानं व्यापार त्यांनी आणला. हे ब्रिटिश वगैरे आले व्यापार केला असं नाहीये. त्याच्या आधी हे तुर्कस्तानातून आलेली जी माणसं आहेत व्यापारासाठी चालली. या व्यापारामध्ये बाबासाहेबांचा 12व्या खंडामधला या संदर्भात प्रचंड चांगलं लेखन वाचावं मी विनंती करेन की माझ्या जवळचं नाहीये. तर या कालखंडामध्ये जो आलेला वर्ग आहे तो व्यापारासाठी आलेला आहे. या कालखंडामध्ये अगदी तथागताच्या नंतर जो 300-400 वर्षाचा कालखंड गेला, 400-500 वर्षापासून मध्ययुगापासून तर 10व्या-11व्या शतकापर्यंत इथं मुद्रा सापडत नाहीये. मुद्रेचा जो आढळ आहे तो सापडत नाही असं रामशरण शर्मांनी फार सुंदर रीतीने मांडलेलं आहे. माझ्या जवळचं नाहीये. अगदी अ.रा. कुलकर्णी आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास लिहिणारे, त्यांचं इथे मांडणी आहे. मी यासाठी सांगतो की उद्या कोणा त्याच्यावर ऑप्शन घेऊ नये. मुद्दा माझा असा होता की या कालखंडामध्ये मुद्रा नव्हती, मुद्रा गेली कुठं? या कालखंडामध्ये जाती 6व्या शतकानंतर जातीचं ध्रुवीकरण झालं. जोपर्यंत तथागताच्या धम्माचा प्रभाव इथं होता, मी बुद्ध मानतो अशातला भाग नाही, इतिहास साक्ष आहे. जोपर्यंत प्रभाव होता तोपर्यंत व्यापार प्रभावी होता. ह्या 6व्या शतकानंतर गुप्ताच्या कालखंडानंतर जे परिवर्तन झाले, जो बदल झाला, तिथं मुद्रा सापडत नाही. काय झालं? त्याच्या आधी मुद्रा आहेत कारण व्यापार होता, नागरी म्हणजे नगर होती, नगरामध्ये व्यवहार होता, व्यापार होता, व्यवसाय होते आणि व्यवसाय नेमके जातीनुसार पूर्ण अंशानं बंदिस्त झालेले नव्हते. त्याच्या बंदिस्तीकरणाचा तो थोडा जो कालखंड आहे तो बदलत गेलेला आहे. अगदी रिसेंट डेव्हिडचं बुद्धिस्ट इंडिया नावाचा जो ग्रंथ आहे त्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे मांडलेलं आहे की बुद्धाच्या काळामध्ये उत्पादकांचे, व्यावसायिकांचे आणि उत्पादकाचे संघ होते. मी हा संदर्भ यासाठी देतो की 6व्या-7व्या शतकानंतर जातीचं दृढीकरण झालं. याचं कारण असं की बाबासाहेबांनी कास्ट इंडिया, कारण मुळात जो प्रश्न आहे भारतातील जाती, असं बरोबर पाहतो आपण आणि चटकन म्हणतो की तो कुणबी येतो, मराठा येतो, तेली येतो, माळी येतो, त्यावेळेचा महार आहे किंवा मान आहे, अगदी तो ब्राह्मण आहे, क्षत्रिय आहे असंही आपण म्हणून मोकळं होतो. मुळात जात काय? जात ही एक मानसिकता आहे, ती मानसिक विकृती आहे. जात अस्तित्वातच नाही, जात ही मान्यता आहे. म्हणून बाबासाहेबांनी कास्ट इन इंडियामध्ये कास्ट इज अबस्ट्रॅक्ट कॅपिटल म्हटलेलं आहे, अमूर्त भांडवल म्हटलेलं आहे. मिठाचा खणा जिभेवर ठेवला तो खारट लागतो,
किलो घेऊन द्याल तुम्ही, पण 1 किलो खारट देता येणार नाही. का ते ॲब्स्ट्रॅक्ट आहे, ते अमूर्त आहे. तसं जात ही अमूर्त भावना आहे, मनाची भावना आहे. आता जात राहते मनात, जात राहते मनात आणि वाढते गर्भात. जात राहते मनात आणि वाढते गर्भात. फॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली गर्भ स्त्रियांकडे आहे, म्हणून जातीसोबत पहिली गुलामी तिची आहे. जातीची गुलामी त्याच्यासाठी आहे की प्रत्येकाला, कास्ट इन इंडियामध्ये बाबासाहेबांनी जे समीकरण मांडलेलं जातीचं, की बालविवाह करणे, लहानपणी ऋतुमती व्हायच्या आधी लग्न करून द्या, याचं प्रिव्हिलेज जे आलेलं आहे. अगदी फार खोलात जाऊ नये, मला भीती वाटते, त्याच्यामुळे मी थोडक्यात उरकतो. बोलायचं ज्यावेळी रिव्होल्युशन अँड काउंटर रिव्होल्युशन नावाचा बाबासाहेबांचा ग्रंथ आहे. 40-41 प्रकरण आहेत त्याच्यावाल्या. त्यातले 20-21 भेटले, काही भेटले नाही. त्यातला ट्रिम्फ ऑफ ब्राह्मणिझम, ब्राह्मणवादाचा काय म्हणजे ब्राह्मणाचा नाही, ब्राह्मणाचा नाही, ब्राह्मणवादाचा विजय. आता ब्राह्मणवाद काय? कायम शोषक, कायम शोषित, कायम शासक आणि कायम शासित व्यवस्था निर्माण करणारी सांस्कृतिक मूल्य म्हणजे ब्राह्मण्य. ब्राह्मण्य, ब्राह्मण कुणी जात नाहीये. म्हणून बाबासाहेब या कालखंडामध्ये म्हणत होते की आमचा शत्रू ब्राह्मण नाही तर ब्राह्मण्य. ब्राह्मण्य आमचं शत्रुत्व आहे. मुद्दा आपला असा आहे की ही जात मनामध्ये राहते. ही मनामध्ये राहणारी जात 6व्या शतकानंतर जेव्हा नगर व्यवस्था डुबू लागली, गाव खेड्याकडे समूह वळू लागला, कारण त्या परिसरामध्ये अग्रहार या कालखंडामध्ये पुराणं लिहिल्या गेली. रामायण, महाभारत वगैरे वगैरे हे जे पुराणं लिहिल्या गेली, आणि या पुराणांमध्ये जे आदिम समाज आहे, त्या आदिम समाजाची जी दैवत आहेत, त्या दैवतावरही पुराणं लिहिल्या गेली. अगदी गणपती असेल, त्याच्यावर फार काही बोलणार नाही, मसोबा असेल, बेताळ असेल, मारुती असेल, ही सगळी आदिम समाजाची दैवत. त्याला बीर म्हणजे मातृसत्ताक पद्धती, म्हणजे त्या कालखंडामध्ये सांस्कृतिक नेतृत्व महिलांकडं आणि युद्धाचं नेतृत्व पुरुषांकडं, म्हणून त्याला बीर म्हणतात. बीर, वीर म्हणजे भाऊ. मुद्दा आपला असा आहे की ही परिस्थिती बदलत गेली 6व्या शतकामध्ये. 6व्या शतकानंतर तोपर्यंत मंदिरं नाही आहेत. मंदिरची देण ही बुद्ध विहाराची. बुद्ध विहारात डुबलीत, डुबवलीत. त्याची कारणं वेगवेगळी आहेत, त्याच्याकडे आपण जाऊ नये. पण या अर्थव्यवस्थेमध्ये ही जी जमीन महसुलाची पद्धत आहे, ती जमीन, गावचा जो परिसर आहे, जो पट्टा आहे, तो त्या गावचा, आणि त्या जमिनीचा मुखत्यार आहे तो पाटील. पाटील जात नाही, पाटील हे पद आहे. पट्टा किल, पट्टा किल, ज्याच्याकडं तांब्याच्या पत्रावर किंवा कापडावर लिहिलेलं पत्र आहे, तो पट्टा किल. हे राजे रजवाडे वगैरे किंवा ते सरंजाम वगैरे द्यायचे. हे ज्याच्याकडे आहे तो पाटील. जमिनीचा महसूल जमा करणं संपूर्ण त्याचा अधिकार. त्याची नोंद ठेवणं, त्याचा हिसाब किताब ठेवणं हे कुलकर्ण्यांकडं. कुलकर्णी हा गावाचा आणि 10 गावचा जो प्रमुख आहे तो देशपांडे. कृपया या जातीनं भेद, हे व्यवसाय आहे, आणि यांना त्या पद्धतीनं दिलेली वतनं मोठ्या प्रमाणामध्ये जमीन असायची. आता हे जे पाटील, देशपांडे, कुलकर्णी
हा जो वर्ग आहे हा अतिशय मोजका आहे, मर्यादित आहे. अगदी सापेक्ष वंचनेचं राजकीय सूत्र ठेवून आम्हाला एकमेकांच्या समोर उभं केल्या जाते. अर्थात हे राजकीय समीकरण गणित आपण लोकशाहीतली बाजूला ठेवू, पण मुळात मुद्दा आहे की जमीन कुणब्याच्या नावाची कधीच नव्हती. मुळात कुणबी म्हणजे काय हो? 6 बैलाच्या 2 नांगरानं दिवसभर नांगरलेली जमीन, त्याला कुळ म्हणायचं, आणि तो जमीन नांगरतो तो कुणबी. मराठा वगैरे ह्या सगळ्या संकल्पना नंतर आलेल्या आहेत. मुळात माझा मुद्दा असा आहे की ही महसूल पद्धती ब्रिटिश काळामध्ये याच्यामध्ये काहीसा बदल झाला आणि पाटलाकडे असणारा वसुलीचा अधिकार कायम ठेवला, पण त्याच्यावर एक महसूल अधिकारी ठेवलेत आणि या महसूल अधिकाऱ्याकडे महसूल जमा करणे आणि तो सरकार दरबारी जमा करणे. मुद्दा माझा एवढाच आहे की ही जी अर्थव्यवस्था आहे सरंजामी, ही ब्रिटिशांनी अशीच कायम ठेवली, थोडेसे बदल केलेत. हीच ब्रिटिश काळातील अर्थव्यवस्था इंग्लंडमध्ये होती, युरोपमध्ये होती. अर्थात इंग्लंड युरोपचाच भाग. या सरंजाम व्यवस्थेतून जे अतिरिक्त भांडवल जन्माला आलं, जो नफा मिळाला, त्याच्या गुंतवणुकीतून यंत्रयुग आलं आणि औद्योगिक क्रांती झाली. आता हा प्रश्न माझ्या समोर आहे की त्या कालखंडातील अतिरिक्त भांडवल जे आहे सरंजामशाहीतून ते गेलं कुठं? भारतीय सरंजामी अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण झालेलं जे अतिरिक्त मूल्य आहे, अतिरिक्त भांडवल कुठं आहे, हे गेलं कुठं? याचा जोपर्यंत आपण शोध घेत नाही, जोपर्यंत याचं विश्लेषण आपण मांडत नाही, तोपर्यंत आंबेडकरी विचार झालेला अर्थ उरत नाही. बेसिकल विचार घेतला पाहिजेत. तो बाबासाहेबाचा या परिस्थितीमध्ये बाबासाहेब तर अर्थशास्त्रीय मांडणी करतात. त्याच कालखंडामध्ये जात व्यवसायाने बंदिस्त झाली होती, जातीचे व्यवसाय ठरलेले होते, जात व्यवसाय बदलू शकत नव्हती. पण बाबासाहेब म्हणतात, काही असं म्हणतात की बा वर्ण व्यवस्थेनं, जाती व्यवस्थेनं वर्गीकरण केलं, वर्ग निर्माण केले. वर्ग सिद्धांतानुसार ही बाब त्याच्यासमोर मांडल्या गेलीत. बाबासाहेब असं म्हणतात, जात श्रमिकांची विभागणी नसून, श्रम विभागणी नसून श्रमिकांची विभागणी आहे. जात वर्ण हे श्रम विभागणी नाही, तर ती श्रमिकांची विभागणी आहे. आणि श्रम एका जातीमध्ये, व्यवसायामध्ये, स्किलमध्ये बंदिस्त झाल्यामुळं व्यवसायाची गतिशीलता, उत्पादनाची गतिशीलता मारल्या गेली. उत्पादन गावाला लागणाऱ्या गरजेपुरतंच निर्माण केलं. सण आला तर इथली अर्थव्यवस्था भरभराटीला. आता ही दिवाळी उद्या गणपती उद्या, या कालखंडामध्ये अर्थव्यवस्था आमच्या भरभराटीला येतात. आणि या कालखंडामध्ये त्या गरजा पूर्ण करण्यासाठी ब्रिटिश काळामध्ये मुद्रेची निर्मिती केल्या गेली व केल्या जात होती. या मुद्रेची निर्मिती हंगामानंतर त्याची मुद्रेची मागणी कमी झाली. त्यावेळी निर्माण केलेली मुद्रा ही परत निर्माण करणाऱ्या व्यवस्थेकडे आलीच नाही. आणि मग नव्या गरजा व्यापाराच्या झाल्या असतील किंवा व्यावसायिकाच्या झाल्या असतील तर नव्यानं मुद्रा छापल्या गेल्या, नव्याने मुद्रा निर्माण केल्या गेल्या. आणि ह्या मुद्रा आवश्यकतेपेक्षा जास्त झाल्या. इन्फ्लेशन अर्थशास्त्रात मुद्रास्फीती. तर ह्याच्या मुद्रेच्या स्फीती अपस्फीतीच्या प्रकारामुळं जात व्यवस्थेने निर्माण केलेलं हे चक्र, याला छेदून काढण्यासाठी बाबासाहेबांच्या प्रॉब्लेम आकृतीचा जन्म. बाबासाहेबांच्या
अर्थशास्त्रीय विचाराच्या पाठीमाग जात अर्थशास्त्र कुठल्याही धर्माच्या आधारावर, कोणाच्याही विद्वेषाच्या आधारावर त्याला घेऊ नये. अगदी जे पुरोहित वर्ग होता आज तो कुठल्या अवस्थेत जगतो याचाही आपण विचार केला पाहिजे. उगा कोणाला दोष देत बसू नका, उगा कोणाला दोष देऊ नका. 1919च्या साऊथ पूर्व कमिशन मध्ये बाबासाहेब इथल्या कुणब्यांची, मराठ्यांची मागणी मांडत असताना पहिली मागणी बाबासाहेबांची की हा समाजाच्या विधिमंडळामध्ये किंवा त्यांच्या प्रतिनिधीची संख्या कमी आहे, त्यांच्या संख्येच्या प्रमाणात त्यांना प्रतिनिधी मिळावं. बाबासाहेब ते कुणबी होते त्या मराठा होते. हा जो बुद्धी प्रामाण्यवाद आहे, सर्वसामान्य माणसाचा विचार बाबासाहेबाचा आहे. शाश्वत विकास त्याला म्हणतो आपण. या शाश्वत विकासामध्ये आपण सरळ सरळ काही व्याख्या बनवतो. ती व्याख्या मी सांगणार नाही, त्याची गरजही नाही. ही विकासाची अशी प्रक्रिया आहे की दुसऱ्या जनरेशनचं, दुसऱ्या पिढीचं नुकसान होणार नाही अशा रीतीनं विकास घडून यावा. चांगलं ओढ वाटतं. या विकासाचं मूल्य, विकासाची किंमत त्याच्या लाभापेक्षा जास्त असू नये. श्रीलंकेमध्ये प्रचंड विकास झाला, प्रचंड गुंतवणूक झाली, लाभ काय झाला? कर्जाचे हप्ते भरता भरता त्याच्या वाट्याला त्या कागदामाला. म्हणजे भविष्य विकून वर्तमान जगणे ही जी मानसिकता आहे याचा आपण विचार केला पाहिजे. मुद्दा असा आहे की बाबासाहेबांनी मुद्रेच्या संदर्भामध्ये अगदी गोल्ड स्टँडर्ड आणि गोल्ड एक्सचेंज हे दोन्ही कालबाह्य झाले असे मानत असले तरी त्याचा खरा मुद्दा असा आहे की मुद्रेचं खरेदी शक्ती कायम असावी. मुद्रा जी आहे, मुद्रेला मूल्य नाही. उगा भ्रमात राहू नका. मुद्रेला मूल्य नाही. त्या मुद्रेला तुम्ही दिलेली मान्यता, ती जी समज आहे, ती समज त्या मुद्रेमध्ये असणारी क्रय शक्ती, आणि ती क्रय शक्ती कुठली तर त्याच्यामध्ये असणारी चांदी किंवा सोनं हे ते जे धातू आहेत त्याची दुर्मिळता, त्याच्या किमतीनुसार ती ठरली. समस्या अशी आहे की या संदर्भामध्ये मुद्रेचं मूल्य हे त्याचं जे क्रय शक्ती आहे, ही क्रय शक्ती अगदी मोगलांच्या काळामध्ये, अकबराच्या काळामध्ये चांगली होती. बाबासाहेबांनी सगळं म्हटलं, सगळ्यांना ते मुद्दे आले. मुद्दा असा होता की बाबासाहेब असं म्हणतात की मुद्रेचं मूल्य स्थिर असावं. मुद्रेचं मूल्य अस्थिर आहे म्हणजे त्या मुद्रेमध्ये खरेदी केल्या जाणाऱ्या वस्तू कमी होतील आणि त्याचा पहिला फटका बसेल तो सामान्य माणसाला, सामान्य मजुराला, सामान्य कामगाराला. आता इथे सामान्य कामगार नाही, तो सफर झाला या जात व्यवस्थेमध्ये गुंतलेला 18 पगड जाती जमाती, अलुतेदार बलुतेर जाती जमाती आणि वर्णाश्रम व्यवस्थेतील जाती जमाती गुंतल्या गेल्या. हा इथला श्रमजीवी, इथला कारखान्यामध्ये इथला रोजंदारीचा जो वर्ग आहे तो सगळा त्यात अटकून गेला. म्हणून मुद्रेचं मूल्य स्थिर असावं. हे केव्हा होईल? गोल्ड स्टँडर्ड, गोल्ड एक्सचेंज बाजूला ठेवू. बाबासाहेब असं म्हणतात की या मुद्रेचं मूल्य स्थिर ठेवायचं असेल तर मुद्रा निर्मितीचा अधिकार हा राज्य सरकारला किंवा कुठल्याही सरकारला नको. कारण सरकार त्याच्या गरजेनुसार मुद्रेचं प्रमाण निर्माण करणार आहे. राजाची आवश्यकता आहे, आपण फिस्कल डेफिसिट म्हणतो, म्हणजे एकूण महसूल जमा होतो असेल तो भरून टाळता पुरवणार आहे, पैसा छापणार आहे. विकासासाठी त्याला अतिरिक्त लागणारा पैसा म्हणजे फिस्कल डेफिसिटच्या अर्थानं फार त्या संदर्भात खोलात जाऊ नये. तर हे फिस्कल डेफिसिट होऊ नये. 100 रुपये जर उत्पन्न असेल, 110 रुपये खर्च आहे तर तो भरून कसा काढायचा? मुद्रा वाढणार. प्रश्न इथं बाबासाहेब असा घेऊन येतात की मुद्रेची निर्मिती ही स्वतंत्र असावी. मग विकासासाठी पैसा लागतो त्याचं काय? आणि आपल्या संकल्पना आहेत जलद विकास, फास्ट डेव्हलपमेंट. बुलेट ट्रेन इथून मुंबईतून निघणारे तर ते गुजरातले जाणारे डायरेक्ट. मनातल्या स्टेशनाचं काय?
याचा उद्गाता चीन मधला डॉक्टर डेंग झियाओपिंग 1978 मध्ये सत्तेवर आला आणि बाजार समाजवादी नवी संकल्पना त्याने मांडली. नवे त्यांना अस्तित्वात आणले. साम्यवाद आहे पण तो बाजारावर आधारित आहे, व स्पर्धेवर आधारित आहे. आणि ही स्पर्धा त्यानं नियंत्रित केली कामगाराचं शोषण करून, कमी वेतन देऊन, रोजगाराच्या संधीवर मर्यादा घालून. चायनाचा विकास तसा आलेला नाहीये. इथं बाबासाहेब असं म्हणतात की इथली गुंतवणूकदाराला, खाजगी भांडवलाला गुंतवणुकीची संधी असावी, जेणेकरून राज्यावर बोजा येणार नाही. पण ही गुंतवणूक कशी असावी? ही गुंतवणूक विकासाच्या दृष्टीनं पुढे घेऊन जाणारी, सकारात्मक असावी. आजच्या घडीला आपण एक फार मोठी समस्या आहे, त्याच्याकडे आपलं फारसं लक्षात नाहीये. मुंबईतले कारखाने डुबले, उद्योगधंदे, गिरण्या डुबल्यात. का बरं? अरे बाबा, आजच्या घडीला उत्पादक भांडवलशाही, वस्तूचं मूल्य त्याच्या उत्पादन खर्चावर ठरते. कार्ल मार्क्स सांगणारा आज आउटडेटेड झाला ना. आता उत्पादनच नाहीये, कायच्यावर वस्तूच्या किमती ठरवणार? अगदी मार्क्सवर टीका करायची हा माझा उद्देश नाही. काळाच्या ओघामध्ये आल्या ज्या मर्यादा आहेत, ह्या मर्यादा आहेत फायनान्शियल कॅपिटलिझम, वित्तीय भांडवलशाही. ही वित्तीय भांडवलशाही तुमच्या या सगळ्या मॉलमध्ये पाहतो. माफ करा, या मॉलमध्ये आलेला मॉल म्हणजे या देशातला 14% रोजगार या रिटेलिंग मध्ये, 14% रोजगार या रिटेलिंग मध्ये आहे. आणि झालं काय? हे सारे मॉलमध्ये गेलेत आणि सारा मल्टीनॅशनल कंपन्याचं भांडवल आलं. अरे गल्ली वस्त्यात उगासणारा तेली, माळी, साळी, कुणबी, वामन, त्याचं जे छोटं मोठं दुकान आहे त्याचं काय झालं? डुबला ना तो. अरे तुम्ही तुमच्या कबरीवर बसून या मुक्त भांडवलशाहीचं, या वित्त भांडवलशाहीचं स्वागत करतात. याचा विचार केला तरच आंबेडकरांचा विचार होऊ शकते. बांधवांनो, मग चिठ्ठी आलेली आहे, वेळ झाला. काय करायचं तुम्ही सांगा, काय करायचं? मी थोडक्यात देतो. हो, बाकीचा विचार करतो मी, सम्यक विचार करणारा माणूस. त्याच्यावर मी मोजकच बोलतो. तर बाबासाहेबांनी मिश्र अर्थव्यवस्थेचं उदाहरण दिलेलं आहे की काही क्षेत्र मुक्त भांडवलाला खुलं असावं, परंतु प्रामुख्यानं मोठे जे उद्योग आहेत याची गुंतवणूक शासनानंच करावी आणि शासन भाग राहा. नुसतं भागून नाही राहिला आहे, ते विकून भागून राहिलं. एकटा भागत नाही तर तो चोराला देतो, भाग जेव्हा म्हणतो. आणि आम्ही मात्र चुपचाप पाहत असतो. तुम्ही का आता तलवार घेणारा, बंदूक घेणारा असं नाहीये, ते घेऊ नाहीये. लोकशाही पद्धतीनं हा समग्र समाज, कालचा जो जात वर्गामध्ये विभागलेला जो समाज आहे तो एकत्र आला पाहिजे. त्या सगळ्याची दुःख, त्याची व्यथा समान आहे हे समजून घेतलं पाहिजे. या अर्थव्यवस्थेतले 65% जो हिस्सा आहे तो म्हणजे या सेवा क्षेत्राचा आहे. आणि या सेवा क्षेत्रामध्ये नव्यानं स्किल निर्माण करणे. चायनामधून तुम्ही इथं गणपती, तुम्ही सण तुमच्या आला आणि गणपती चायनाचा, इथं बेड्या झाले. माझा गणपतीला विरोध आहे, समर्थन आहे असं नाही सर. कारण या देशाची अर्थव्यवस्था ही सांस्कृतिक अर्थव्यवस्था आहे. या देशाला अर्थशास्त्र नाही आहे, या भानगडीत पडू नका. या देशाची अर्थव्यवस्था सांस्कृतिक अर्थव्यवस्था आहे. इथं दिवाळी आला, दसरा आला, गणपती आला तरच इथल्या अर्थव्यवस्थेला भरभराट येते. माणसानं उत्सव प्रिय असा, माझं त्याच्याबद्दल दुमत नाही. पण या उत्सवामध्ये लागणाऱ्या वस्तू ज्या आहेत, लागणारी जी उत्पादनं आहेत ती तुमची असावीत. म्हणून बाबासाहेब असं म्हणतात, या देशाच्या अर्थव्यवस्थेचा मूळ पाया जरी शेती असला तरी शेती हा उद्योग आहे. आणि या उद्योगामध्ये पायाभूत गुंतवणूक करावी लागेल, उद्योगासारखी गुंतवणूक करावी लागेल.
नुसती गुंतवणूक करून चालणार नाही. औद्योगिक गुंतवणुकी नंतर पाणी घेऊ. मित्रांनो, गुंतवणुकीच्या संदर्भामध्ये आपण प्रामुख्याने विचार केला पाहिजे. गुंतवणूक करण्यासाठी बचत झाली पाहिजे, आणि बचत व्हायची असेल तर बचतीसाठी गुंतवणूक फार महत्वाची आहे. त्याचं उत्पादन आणि वितरण तेवढंच महत्वाचं आहे. बाबासाहेब म्हणतात की शेतीच्या संदर्भामध्ये अगदी ईस्ट इंडिया कंपनीचा जे त्यावेळी महसूल होता त्याला 55% शेतीचा होता ना. आपण तो मुद्दा बाजूला ठेवू. तर बाबासाहेब असं म्हणतात की या शेतीमध्ये औद्योगिक गुंतवणूक करा. त्यासाठी लागणारे यंत्रसामुग्री अगदी ठिबक सिंचन पासून तिथं त्याला मिळालं पाहिजेत. आता शेतीमध्ये बाबासाहेबांना पुन्हा एक सिद्धांत मांडलेला आहे. अर्ध बेकारी, प्रचंड बेकारी. शेतीमध्ये जर 50 माणसं लागतील त्याच्यापेक्षा 150 माणसं किंवा 75 माणसं त्यात असतात. त्याची गरज 50ची आहे. ही जी प्रचंड बेकारी आहे, बाबासाहेब म्हणतात, ही प्रचंड बेकारी दूर करायची असेल तर या क्षेत्रातला जो श्रमिक आहे, तो कामगार आहे, तो तुम्हाला बाहेर काढावा लागेल. आणि तो बाहेर काढायचा असेल तर स्थानिक पातळीवर तुम्हाला उद्योगाची निर्मिती करावी लागेल. चायना पुढे आला तर केवळ मोठ्या ते 5-6 त्याचे जे SEZ आहे तितक्यातच काही आहे. खरं म्हणजे चायनाच्या अर्थव्यवस्थेवर फारशी चर्चाच नाही करत आपण. काही आहेत अर्थतज्ञ करतात, काही असं नाही, पण आपण कधी त्याच्याकडे गांभीर्यानं पाहतच नाही. मुद्दा असा आहे की या क्षेत्रामधून कामगार बाहेर काढा आणि लघु उद्योग ज्याची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मागणी आहे अशा उद्योगाची निर्मिती करा. अशा उद्योगाचं प्रशिक्षण द्या. शिक्षण तर विकून राहिलं. शिक्षणासारखं इंडस्ट्री नाही आहे. अत्यंत लाभान्वित, सगळ्यात जास्त लाभ असेल तर एज्युकेशन इंडस्ट्रीमध्ये. बाबासाहेब बाप म्हणते पहिले शिका. आम्ही त्याचं खाजगीकरण करून भेच रे, मला चीड येत नाही, हाच माझा गुन्हा, दोष देऊ कुणा, दोष देऊ कुणा. असं आहे की या अतिरिक्त श्रमिकाला रोजगार मिळाला पाहिजे. त्यासाठी औद्योगिक विकास स्थानिक पातळीवर झाला पाहिजे, केला पाहिजेत. यासाठी स्थानिक पातळीवर तुमच्याही गुंतवणुकी पाहिजेत. शासकीय गुंतवणूक पाहिजे, शासनाचं धोरण पाहिजे. आम्ही काय करतो हा माझा मुद्दा नाही, हा माझा प्रश्न नाही. माझा प्रश्न हा आहे की त्यावेळची जात, त्याचं प्रमाण, ते स्वरूप तसं नसलं तर ती मानसिकता आहे. आणि ही मानसिकता आपल्याला बाहेर निघू देत नाही. स्टेट सोशलिझमच्या संबंधामध्ये बाबासाहेबांना जमीनच्या राष्ट्रीयकरणाचा सिद्धांत मांडला होता. संविधान परिषदेमध्ये सादर केलेला तो प्रबंध, तो मेमोरंडम, आज त्याचा कधी विचार केला होता? तुम्ही सांसदीय किंवा पार्लमेंटमध्ये त्याच्यावर चर्चा व्हावी आणि सामूहिकरित्या शेती कशी यशस्वी करावी याचं कधी धोरण बनवलं? 1946 मध्ये बाबासाहेब स्मॉल होल्डिंग इन इंडिया किंवा या संदर्भात स्टेट्स आणि मायनॉरिटीज मांडतात, सामूहिक शेतीचा सिद्धांत मांडतात. आणि 48 मध्ये इस्रायल तो उपयोगाला आणतो. आणि कुठं इस्रायल? बाबासाहेबाचा अर्थतज्ञ म्हणून एकाकी विचार करणं गरजेचं नाही, तर जात संबंधाच्या वर्चस्वाच्या पलीकडे जाऊन एक बंधुत्वाच्या नात्यानं बांधून सामूहिक विकासाची समीकरणं, सामूहिक विकासाचे सिद्धांत आपण हातामध्ये घेतले पाहिजेत, विचारात घेतले पाहिजेत, चर्चा केली पाहिजे. अगदी टोकावरचा विरोध जरी कोणी करत असेल तर तोही समजून घेतला पाहिजे. ती सहिष्णुता
विरोधी मतांचाही विचार करण्याची भूमिका जी बाबासाहेबांची होती ती आपल्यामध्ये आली पाहिजे. विषय खूप मोठा, फार गंभीर आहे. फार वेळ घ्यावा अशी माझी इच्छा नाही. तुमने चाहा ही नहीं हालात बदल सकते थे. तुमने चाहा ही नहीं हालात बदल सकते थे. मेरे आंसू तेरे आंखों से निकल सकते थे. तुम हो ही किसी ठहरे हुए पानी की तरह, दरिया बनते तो दूर निकल सकते थे. जय भीम, जय भीम.